अंकिता सांगते की कॉलेजमध्ये असताना शिक्षकांनीच माझी लायकी काढलेली होती. चला तर बघूयात ही काय सांगते. तर इकडे ह्या दोघीजण बसलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये अंकिता सांगते की आमचे केमिस्ट्रीचे सर होते, ज्यांचं प्रोनाऊन्सिएशन इतकं चांगलं नव्हतं. ते ॲटमला अटम म्हणायचे, मोलिक्यूलला मलिक्यूल म्हणायचे. तर त्या सरांबद्दल असं झालेलं की मी 11वीमध्ये भांडून भांडून पहिल्या बेंचवर बसायचे आणि मी कायमच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरमध्ये यायचे आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यावर कधीच हसत नव्हते. पण एकदा काय झालं, मला असं कळून चुकलं की जी मजा असते ना ती लास्टच्या बेंचवर असते. म्हणून मी मिडलमधल्या बेंचवरती बसायला सुरुवात केली. तर तिकडे जी मुलं होती ना ती सगळी टार्गेटिंग आणि अशी टवाळखोर अशीच मुलं होती. तर प्रत्येक वेळेस ते असे चिठ्ठ्या मारायचे एकमेकांना आणि त्यावेळेस माझ्याकडे एक चिठ्ठी पडली आणि ती चिठ्ठी बघून मला खूप हसायला आलं. आता मला सरांनी उठवलं की का हसतेस, कारण ज्यावेळेस ते पाठी फिरले त्यावेळेस सगळेजण सिरियस असायचे पण मी एकटीच हसत होते. आणि त्यावेळेस मी ती चिठ्ठीचं कारण नव्हते सांगू शकत, कारण ज्या मुलीसाठी चिठ्ठी फेकलेली ती चुकून माझ्याकडे आलेली, त्यामुळे ते नव्हते सांगू शकत. आणि जर मी त्यांचं काही एक्सप्लेनेशन दिलं असतं तरीसुद्धा ते त्यांनी एक्सेप्ट केलं नसतं. म्हणून मी म्हटले जाऊ दे, शांत राहिले. आणि त्यावेळेस सरांनी मला एकटीच का हसते, कारण ज्यावेळेस ती पाठीमागे वळायची त्यावेळेस सगळेजण शांत बसायचे आणि मी एकटीच हसत होते. त्यामुळे मला काय बोलू हेच कळत नव्हते. त्यामुळे ते माझ्यावर चिडले आणि त्यांनी सरळ माझी लायकी काढली की तुला काय समजतं का, तू कॉलेजमध्ये पहिली येणारी मुलगी आणि तूच अशी हसलीस तर बाकीचे काय करतील. एकंदरीत अंकिता ही कॉलेजमध्ये हुशार असल्याचं आता याच्यावरूनच कळतंय. तर तुम्हाला अंकिताबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.